नमस्कार. लोकयुद्धमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत राहुल बावरी सर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये 10 वर्षापासून काम करत आहोत. पण आता पक्षाने मला अशा रीतीने डावललं की जिथं माझी तिकीट ओबीसी मध्ये बसायची होती ते बाहेरच्या व्यक्तीला देऊन माझा अपमान करण्यात आला आहे. तर आता जो उमेदवार स्वतःला मतदान करू शकतो नाही त्या अशाला माझ्या इथं उभं करून ठेवलं. मग आता मी पक्षाला कसं सपोर्ट करणार? तुमचा प्रभाग सांगाल का मला? प्रभाग क्रमांक 2. क्रमांक 2. हो, मी शांतीनगर मधला रहिवासी आहे. आपलं सामाजिक कार्य सांगाल? माझं सामाजिक कार्य असं आहे की मी मदत नेवा सेवा या माध्यमातून लोकांना कधी पण अधोमधी रात्र असो दिवस असो आणि माझं व्यक्ती कुठलंही काम असो पण त्या माध्यमातून लोकांकडे पोहोचलोय आणि सेवा केली. आरोग्य 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 सेवा केली त्यांची. आपलं विकासाचं काय नियोजन होतं? विजन वगैरे काय आपलं ठरलेलं होतं का? आपला रोड मॅप विकासाचा काय ठरलेला आहे का? विकास असं करायचं होतं माझं की नाही का प्रत्येक क्षणी ज्या माध्यमातून लोकांना कशी मदत व्हावी हा माझा उद्देश आणि सामाजिक ध्येय आहे. बरं, तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही अशी कोणती 3 कामं करणार होता ते सांगाल तुम्ही? सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं आहे, पहिले आमच्या इथं झोपडपट्टी जी आहे ना ती मुक्त कशी करायची, त्यामुळे SRA कसा राबवायचा हा माझ्या मनामध्ये एक ध्येय आहे आणि ती पूर्णपणे मी नाही का राबवणार आहे. जनतेला शेवटचा संदेश काय द्याल? आता पक्षाने मला तिकीट न देऊन माझी अवहेलना केली आहे. तरी पण मी अपक्ष लढून पक्षाला असं दाखवून देणार की नाही का आज तुम्ही माझी यादी नाही केली पण उद्या तुम्ही 100% माझी यादी कराल. म्हणून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. धन्यवाद सर.